जिल्ह्यात माथाडी कामगार कायदा लागू नसल्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। याबाबत निर्णय व कार्यवाही जिल्हाधिकारी स्तरावरील आहे। मात्र याबाबत कोणताही निर्णय गेल्या अनेक वर्षात झालेला नाही। त्यामुळे हमाल कामगार संघटनेच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करीत धुळे शहरातील पारोळा रोड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात संपूर्ण जिल्ह्यात माथाडी कायद्याची अंमलबजावणी करणे, शासकीय धान्य गोदामातील कामांची कंत्राट पद्धत बंद झालीच पाहिजे व शासकीय धान्य गोदामातील कामगारांचा पगार दरमहा 10 तारखेला झालाच पाहिजे। सरकारने महाराष्ट्रातील संघटनांच्या विरोधात काढलेले नवीन कायदे रद्द झाले पाहिजेत। माथाडी मंडळाची लेव्ही वाढ झाली पाहिजे। कष्टकरी हमाल महिला कामगारांना त्यांच्या वयोमानानुसार पेन्शन मिळाली पाहिजे। खाजगी बाजार समिती, फेडरेशन, साखर कारखाने, ट्रान्सपोर्ट या ठिकाणी माथाडी कायदा लागू झाला पाहिजे। या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनात अध्यक्ष गंगाराम कोळेकर, कार्याध्यक्ष हेमंत मदाने, उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन, जनरल सेक्रेटरी भागवत जितळकर, महिला अध्यक्ष लताबाई सूर्यवंशी, विमलबाई खोडकर, खजिनदार रजेसिंग गिरासे, सल्लागार बाळू पवार, श्रावण चौधरी, आनंदा माळी, दत्तात्रय पाटील, भिकन चौधरी, अरुण सोनोने, सदाशिव ठाकरे, जानकीराम उदगीरकर, देवीदास जाधव यांच्यासह हमाल कामगार संघटनेचे पदाधिकारी व हमाल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 12/2/2026 मध्ये आम्ही शासनाने जो आमचे जो कायदा काढला तो शासनाने रद्द करावा। संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये माथाडी कायद्याची निर्मिती झाली पाहिजे। एक जरी कामगार असला त्या ठिकाणी माथाडी कायदा लागला पाहिजे। शासकीय धान्य गोदामामध्ये जी कंत्राटी पद्धत करतात ती कंत्राटी पद्धत बंद झाली पाहिजे। कारण का 2-2, 3-3 महिने आमचे पगार होत नाही। शासकीय धान्य गोदामाच्या कामाची मजुरी आम्हाला वाढून मिळाली पाहिजे। 10 तारखेच्या आतमध्ये शासकीय धान्य गोदामाचा पगार झाला पाहिजे। सरकारने महाराष्ट्रामध्ये जे कायदे काढलेले हे कायदे रद्द झाले पाहिजे। दुसरी गोष्ट माथाडी मंडळाची लेवी वाढली पाहिजे। आज आम्ही कष्ट करतो, घाम घालतो आणि आम्हाला शेवट म्हातारपणामध्ये काही नाही। या ठिकाणी आमदार, खासदार हे एकदा निवडून गेले म्हणजे यांना पेन्शन मिळते। आम्ही कष्ट करून 50-50, 60-60 वर्ष आम्ही कष्ट करतो तरी आम्हाला पेन्शन का नाही? या ठिकाणी आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे ही आज आमच्या मागण्या आहे। जर शासनाने याची दखल घेतली जर नाही तर आम्ही पुढचं आंदोलन हे जाऊ दे, आम्ही आज रोडवर बसतो पण पुढचं आंदोलन आम्ही जेल भरून केल्याशिवाय राहणार नाही। शासनाने याची नोंद घ्यावी ही विनंती। आज आंदोलन केलंय, आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। कारण का पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन आहे। आज महाराष्ट्राच्या हमाल मापडी महामंडळाने या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही पारोळा चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। तरी याची शासनाने दखल घ्यावी ही विनंती।